चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळलं या प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे। या झाडाखाली मृत्यू झालेला होता आणि या संदर्भात सर्व निर्दोष आहेत। उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळाली आहे। कंत्राटदार कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेलाय। झाडांच्या सुरक्षिततेसाठी नव्या मार्गदर्शक सूचनांचे आदेश सुद्धा देण्यात आले। चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आलाय। यामध्ये दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाहीये आणि या अहवालामध्ये महापालिकेने उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट दिली आहे। सोबतच कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड करण्याची शिफारस सुद्धा केली आहे। त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती ती मागे घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चौकशीच्या अहवालात काय आहे तर उद्यान विभागाने वेळोवेळी संबंधित परिसरामध्ये पाहणी केली आहे। झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी सुद्धा पूर्ण झाली। झाडांजवळच्या पर्जन्य जलवाहिनीचं जानेवारी-मार्च 2025 दरम्यान काम झालं। कामांसंदर्भात उद्यान विभागाने रस्ते विभागाला कळवलं होतं। झाडांचा परीघ सोडून सुरक्षित अंतर ठेवत काम, त्यामुळे इथे रस्ते विभागाचाही कोणताही दोष दिसून येत नाही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, चौकशी अहवाल जो समोर आलेला आहे या चौकशी अहवालातले जर मुद्दे पाहिले तर आश्चर्य व्यक्त केलं जातंय। कशा पद्धतीने अभय दिलं जातंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय। नक्कीच या चौकशी अहवालावरती आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे, कारण यामध्ये कोणीही दोषी नाही असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। रस्ते विभाग आणि उद्यान विभाग या दोघांकडूनही कंत्राटदारांसंदर्भात आपले बाजू मांडलेले पाहायला मिळते। यामध्ये कंत्राटदारावरती सर्व काही टाकलं असल्याचे पाहायला मिळते। कंत्राटदारांसोबत केलेला पत्रव्यवहार हा यामध्ये दाखवण्यात आलेला आहे। रस्ते विभागाकडून कंत्राटदाराकडे सांगितलं गेलेलं आहे झाडाच्या परिघाभोवती कन्स्ट्रक्शन करू नये, या ठिकाणी खोदकाम केलेलं असेल तर त्या ठिकाणी झाडाला इजा होऊ नये या संदर्भातील काळजी घेण्यात यावी आणि जर तसं घडलं नाही तर दंड ठोठावण्यात येईल असं रस्ते विभागाकडून कंत्राटदाराला सांगण्यात आलं होतं। तर उद्यान विभागाकडनं सुद्धा रस्ते विभाग असेल किंवा कंत्राटदारांना सांगण्यात आलं होतं। अशाच प्रकारची ही माहिती आहे। खरं तर उद्यान विभागाकडून जी पर्जन्य वाहिनी टाकण्यात येणार होती त्या पर्जन्य वाहिनीला सुद्धा या ठिकाणी कुठेतरी विरोध केल्याचं पाहायला मिळत होतं, कारण त्या ठिकाणी परीघ हा कुठेतरी समतल नव्हता। त्या ठिकाणी पर्जन्य वाहिनी जर टाकली तर त्या ठिकाणी पाणी हे साचण्याची शक्यता होती, त्यामुळे झाडाच्या बाजूने ही पर्जन्य वाहिनी टाकण्यात यावी अशा प्रकारे जे मत आहे ते उद्यान विभागाकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे उद्यान विभागाकडून सुद्धा कंत्राटदाराला या संदर्भातील खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं आणि तसं एकंदरीत तिकडे इशारा सुद्धा देण्यात आला होता। तर त्याच दृष्टीने आपण जर रस्ते विभागासंदर्भात जर पाहिलं तर रस्ते विभागाकडून सुद्धा काही परवानग्या घेण्यात आल्या होत्या बांधकाम करण्यासाठी असतील किंवा इतर काही पर्जन्य वाहिन्या असतील आणि इतर काही युटिलिटीज असतील यांच्या संदर्भात सुद्धा रस्त्याचं खोदकाम करण्यात येणार होतं आणि यामुळेच रस्ते विभागाकडून सुद्धा परवानग्या घेण्यात आल्या होत्या। मात्र रस्ते विभागाकडून परवानगी देताना काही गोष्टी नमूद केल्या होत्या, त्यामुळे झाडाच्या आजूबाजूचा परिसर हा सोडून खोदकाम करण्यात यावं आणि कॉन्क्रिटीकरणचा त्या ठिकाणी कोणताही भाग नसावा अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं। मात्र यानंतर हा चौकशी अहवाल जर आपण पाहिला तर यामध्ये कंत्राटदाराला 5 आणि 2 अशा लाखांची किंमत जी आहे ती भरावी लागणार आहे। रस्ते विभागाच्या कंत्राटदाराला एकूण 2 लाख आहेत तर उद्यान विभागाच्या कंत्राटदाराला 5 लाख अशा प्रकारचा दंड आकारण्यात येणार आहे। मात्र यामध्ये कोणीही दोषी नाही असे एकंदरीत पाहायला मिळतं आणि यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे या चौकशीचा अहवाल समोर येतो। यामध्ये असं म्हणण्यात आलेलं की एक झाड हे चेंबूरमध्ये जरी पडला असेल तरी त्याच्या 2 ते 3 दिवसामध्ये मुंबईमध्ये 1 ते 1,500 झाडं ही उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे एका झाडाचा निष्कर्ष हा कोणत्या तरी विभागावरती त्याचा परिणाम हा पाहता येणार नाही, तर यामुळे कुठेतरी नैसर्गिक आपत्तीमधून सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि एकूणच हवामान विभागाकडून सुद्धा यामध्ये अहवाल मागवण्यात आला होता। यामध्ये 25 ते 30 किलोमीटर तासी वेगाने जे वारे आहेत ते वाहत होते असं एकंदरीत या अहवालात म्हटलेलं आहे। त्यामुळे यामध्ये कोणीही दोषी नसलं तरी एकूणच यामध्ये नैसर्गिक आपत्ती सुद्धा दाखवण्यात आलेली आहे। त्यामुळे यामध्ये रस्ते विभाग असेल आणि एकूणच उद्यान विभाग असेल यांच्याकडून आपल्याकडून बाजू मांडण्यात येताना कंत्राटदारांवरती कुठेतरी जबाबदारी टाकली असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी त्यामुळे जबाबदारी झटकण्याचं बीएमसीचं हे खरं तर कृत्य आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।